अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 29. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात समीरा बोलली की माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे व मला आई ते घेऊन आली. आजी अवीकडे हसून बघत बोलल्या. तसं अवीने समीराकडे रोखून पाहिलं. अरे, तू माझ्याकडे असं का बघत आहेस? मी तुझ्या सरप्राईज प्लॅन त्यांना सांगितलेलं नाही. मी तर फक्त या वेडिंग प्लॅनरला इथे यांना भेटायला घेऊन आली आहे. म्हणजे त्यांना कळेल की तू गुपचूप आपल्या लग्नाची तयारी करत आहेस. नाहीतर आजी व बाबा मला दररोज फोन करून विचारत होते की काय झालं, तुमचं काय ठरलं म्हणून. समीरा हसून बोलली आणि अवीने आपले डोळे फिरवले. तर आतापासून पुढे. अरे अवी, ती खरंच तर बोलत आहे. मीच तिच्या मागे सारखी सारखी लागलेली की तुम्हा दोघांचं काय ठरलंय. आम्ही अजून किती दिवस वाट बघायची, हे प्रश्न मी तिला सारखा विचारायची. म्हणूनच तिने तुमचे लग्नाचे सिरियसली घेत आहे. नाहीतर मी विचारलं की हो आजी, मी बोलते अवीला, तो तुमच्यासोबत बोलतो, असं बोलत होती. हे एकच उत्तर द्यायची आणि हे ऐकून माझे कान पकलेले. म्हणून मी हिला दररोज सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी फोन करायची. अगदी डॉक्टरांच्या गोळीप्रमाणे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आजी हसत बोलली आणि अवीने मनातच आपल्या डोक्यावर हात मारला. अवी, तुला आता तरी कळालं ना आम्ही हे सर्व का केलं असेल? समीरा अवीकडे बघत बोलली. तसं अवीने मनातच नकारार्थी मान हलवली. मला माहिती आहे तू हे सर्व का केलं आहेस आणि हे पण माहिती आहे की तुला माझा आनंद कधीच बघवत नाही. म्हणूनच तर तू हे सर्व केलं आहेस. पण मी तुझा हा प्लॅन तुझ्यावरच कसा उलटवतो ते बघ. जस्ट वेट अँड वॉच. अवी हे सर्व मनातच बोलला. ओके आजी, मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर मी जातो. तुम्ही याच्याशी डिस्कस करा. अवी त्या वेडिंग प्लॅनरकडे रोखून बघत बोलला आणि आपला राग मनात दाबून केबिन बाहेर निघून गेला. अवीला असं हताशपणे व रागाने बाहेर जाताना पाहून समीरा खुश झाली. माझा अपमान करतोस ना, तर आता बघ मी काय काय करू शकते. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे बघ मी काय करते. समीरा आपल्या ओठांच्या कडा रुंदावत बोलली व त्यांचे डिस्कशनमध्ये मिक्स झाली. अवी रागातच आपल्या केबिनमध्ये आला. त्याने तिथे टेबलवर असलेले ते सगळे साहित्य अस्ताव्यस्त इकडे तिकडे फेकून दिले. त्यानंतर तो खूप वेळ विचार करत तिथेच बसला. तो थोड्या वेळाने भानावर आला आणि मग त्याने आजूबाजूला पाहिलं तर सगळं काही अस्तव्यस्त पडलेलं होतं. ते पाहून त्याने आपल्या डोक्याला हात लावला व तिथेच आपल्या खुर्चीवर बसला. तेवढ्यात त्याच्या केबिनच्या दरवाज्यावर टकटक झाली. येस, कमिंग. अवी बोलला आणि मग त्याने अस्ताव्यस्त पडलेल्या त्या साहित्याकडे पाहिलं आणि ते उचलायला खाली वाकला. तेव्हा केबिनचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि त्याने तिकडे पाहिले व त्याचा राग आणखीनच उफाळून आला. हे काय अवी, तू केबिनची ही काय अवस्था करून ठेवली आहेस? थांब, मी मदत करते. समीरा केबिनमध्ये पडलेला तो पसारा पाहून हसून बोलली आणि अवीला मदत करायचं नाटक करू लागली. तसं अवीने रागानेच तिच्या हातून ती कागदपत्र हिसकावून घेतली व स्वतः ती गोळा करू लागला. माझ्या बेस्ट फ्रेंड माझ्यावर खूपच रागवलेला दिसतोय. पण का? त्याला माझ्यावर एवढा रागवायला काय झालं असेल? समीरा नाटकीपणाने बोलली आणि अवीने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. समीरा, तुझी ही नाटकं बंद कर हां. आता हे बघ, मला तुझी ही नाटकं सहन होत नाहीत. मी तुला बोललो होतो ना की यामधून आपण काहीतरी मार्ग काढूयात. पण तू माझं काहीच ऐकत नाहीस आणि आता हा घोड घालून ठेवला आहेस. अवी समीरावर चिडून बोलला. अरे अवी, पण हे मी मुद्दामून केलं नाही. ते तर आजी व तुझ्या घरचे माझ्या मागे लागले होते म्हणून मी हे सर्व केलं. पण तू उगाच माझ्यावर रागावतो आहेस. समीरा नाटकेपणाने बोलली आणि तिची ही नाटक पाहून अवीच्या डोक्यात तिडीक गेली. समीरा स्टॉप, तुझी नाटकं ना आता बंद कर. मला तुझी ही नाटकं माहिती झाली आहेत. मला माहिती आहे लहानपणापासून तुला माझं बरं वाटत नाही. तू नेहमी माझ्याविषयी जलस फील करतेस आणि हे मला कितीतरी वेळा जाणवलं आहे. मी हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पण नेहमी मी तुझी या वागण्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला आपली मैत्री महत्त्वाची होती. पण आता
तर तू हद्दच केली आहेस. मला अन्य आवडते हे मी तुला, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून सांगितलं, पण तू काय केलंस? तू मुद्दामून लग्नाला तयार आहेस असं माझ्या घरच्या समोर दाखवलं. शिवाय तो खोटा वेडिंग प्लॅनरही अरेंज केलास आणि वर असं दाखवलं की मीच त्याला आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगसाठी निवडलंय. तुला काय वाटतं मला काही समजत नाही? पण ही तुझी खोटी समजूत आहे आणि मला आता सगळं समजतंय. अवी समीराकडे रोखून बघत बोलला. काय अवी, म्हणजे तुला सगळं समजलं? तर मग हे खूप बरं झालं. कारण मला हे असं तुझ्यासमोर नाटक करायला खूप बोर होत होतं. बरं मग आता तू नीट लक्ष देऊन ऐक. मी तुझ्या आणि अन्याचं लग्न अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा तुला काय करायचं असेल ते तू कर. आणि एक मिनिट, तुला काय वाटलं? मला माझ्या व नितीनच्या लग्नाबद्दल मला माझ्या डॅडला मनवायचं येत नाही? तरी मी त्यांची लाडकी मुलगी आहे आणि तीही एकुलती एक. आणि नितीनबद्दल तर तुला माहीतच आहे. तो पैशासाठी काहीही करू शकतो. अगदी माझ्याशी लग्न करून घर जवाई म्हणून माझ्या घरीही राहू शकतो. त्याचा आणि जाप करण्याचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. तू त्याला लहानपणापासून ओळखतोस ना? मग तू माझ्या बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवलास की तो जाप करून सेटल झाल्यावर माझ्यासोबत लग्न करणार आहे? अरे एवढा स्वाभिमानी तर तो कधीच नव्हता. आणि तुला माहिती आहे का, माझं त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि नसणारही आहे. ते तर तुला धडा शिकवण्यासाठी मी त्याच्यासोबत प्रेमाचा नाटक करत आहे. समीरा हसत बोलली. मला धडा शिकवण्यासाठी? म्हणजे मी काय केलं? अवीने न समजून विचारलं. तू खूप काही केलं आहेस. लहानपणापासून तू माझ्या मॉम डॅड समोर तू किती चांगला आहेस, किती हुशार आहेस हे दाखवत आला आहेस. आणि तुझ्यामुळे मी नेहमीच माझ्या मॉम डॅडचा ओरडा खात आले आहे. ते नेहमी तुझ्यात आणि माझ्यात कंपॅरिझन करायचे आणि नेहमी तू माझ्यापेक्षा किती ग्रेट आहेस ते दाखवायचे. हे मला अजिबात आवडायचं नाही. पण तू नेहमी माझ्या मॉम डॅड समोर आपली हुशारी दाखवायचा आणि घरी गेल्यावर मला त्यांचा ओरडा खायला मिळायचा. म्हणूनच मी तुझ्या आजीजवळ जायची आणि रडून माझ्या मॉम डॅड तुझी कशी स्तुती करतात हे सांगायची. तेव्हा त्या माझी बाजू घ्यायच्या. त्यानंतर मी तुझ्या बाबांना देखील हेच सांगून त्यांनाही माझ्या बाजूला करून घेतले. तुला आठवतं त्या दिवशी, तुझ्या बड्डेच्या दिवशी मी घरी थोड्या लवकर आलेले आणि तुझ्या बाबांसोबत आणि आजीसोबत बोलत होते. तेव्हा मी त्यांच्याकडे एक गोष्ट मागितलेली आणि ती त्यांनी मला त्याच दिवशी दिली. तुला जाणून घ्यायची आहे ती गोष्ट कोणती आहे? तर ती गोष्ट आहे तू. मी त्या दिवशी त्यांच्याकडे तुला मागितलं होतं माझ्या आयुष्याचा जोडीदार, माझा नवरा म्हणून. आणि हे ऐकून ते दोघे थोडे विचारात पडलेले. म्हणून मी त्यांना सांगितलं की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो, पण अवी तुम्हाला हे सांगायला घाबरतो. म्हणून त्याने मला विचारायला लावलं. असे मी त्यांना थाप लावली व ते बरोबर माझ्या जाळ्यात अडकले व तुझ्या बड्डेच्या दिवशी आपल्या लग्नाची घोषणा केली. समीरा चेहऱ्यावर हसू आणत बोलली. काय, तू एवढं सगळं केलं आहेस आणि मला काहीच पत्ता नाही? अवी आश्चर्याने बोलला. हो, मी हे सगळं केलं आहे आणि इथून पुढे असंच करत राहणार. मला तुला नेहमी टेन्शनमध्ये बघायचं आहे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे, अगदी तुझ्यासोबत लग्नसुद्धा. समीरा अवीकडे रोखून बघत बोलली. बरं ठीक आहे, तू काय करायचे ते कर, पण तुझे हे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. कारण तू केलेल्या प्लॅन आणि दिलेली एंगेजमेंटची तारीख, स्थळ, वेळ आणि मी सगळे तुझ्या प्लॅनप्रमाणेच असेल. पण फक्त एक गोष्ट सोडून. ती मुलगी तू नसून ती मुलगी अन्या असेल आणि मी माझ्या घरच्यांचे आणि तिच्या घरच्यांच्या व स्वतः तिच्या संमतीने तिच्यासोबत एंगेजमेंट करेल आणि तेही तुझ्या डोळ्यांसमोर. अवी समीरासमोर आपलं बोट नाचवत बोलला आणि तसं ती आणखीनच चवताळली. ओके डन, मी तुझा चॅलेंज एक्सेप्ट करते. बघूया कोण जिंकतं ते, समीरा बोलली आणि रागाने तिथून बाहेर पडली. व अवी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा राहिला. समीरा निघून गेल्यावर अवी काही वेळ शांतपणे एकाच ठिकाणी उभा राहिलेला. रागाच्या भरात
समीराने जे काही सांगितलं होतं ते ऐकून तो सुन्न झाला. खरं तर त्याला हे पटतच नव्हतं की समीरा हे सर्व करू शकते. त्याला ती तिच्याशी स्पर्धा करते, तिला त्याचा हेवा वाटतो हे माहिती होतं. पण ती माझ्यावरच्या रागाखातर आपलं आयुष्य आणि स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा विचार करू शकते. तिला मला सुखी बघायचं नव्हतं म्हणून ती माझ्याशी लग्न करते, हे त्याला पटत नव्हतं. त्याने काही वेळासाठी आपले डोळे मिटून घेतले आणि एक मोठा श्वास घेतला. त्याच्या मनात विचारांचा पूर आलेला. समीराच्या बोलण्यातून त्याला समजलं की ती त्याला किती राग करते आणि तिचा खरा चेहरा त्याला समजला होता. त्यामुळे अवीच्या मनात एक वादळ निर्माण झालेलं. त्याला माहिती होतं की ती जिंकण्यासाठी समीरा काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते. त्याला आता समीराच्या पुढच्या पावलांचा अंदाज घ्यायचा होता. हॅलो, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये ये. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अवीने विचार करतच मॉन्टीला फोन लावला. कारण आता तो एकटाच असा होता जो त्याला या सिच्युएशनमध्ये योग्य मार्गदर्शन करून बाहेर काढेल. "हां, मी आलोच. जस्ट अ मिनिट," मॉन्टी बोलला आणि तो लिफ्टकडे निघाला तर त्याला समीरा लिफ्टमधून रागाने बाहेर पडताना दिसली. तेव्हा त्याने तिला थांबवायचा विचारही केला नाही. त्याने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि लिफ्टमधून निघून गेला. "मॉन्टी, जा जा. तुझ्या त्या मित्राला आता तुझी खूप गरज आहे." मॉन्टीला लिफ्टमध्ये गडबडीने जाताना पाहून समीरा पाठीमागे वळली आणि मॉन्टीला ऐकू जाईल असे आवाजात बोलली. तसं मॉन्टीने लिफ्टचा दरवाजा बंद होत होता तो मध्ये पाय ठेवून थांबवला. "समीरा, आता तू काय बोललीस? माझा मित्र आणि तुझा कोण?" मॉन्टी समीराकडे रोखून बघत बोलला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.